नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत. आपण आज 10वीच्या लेसनमधील बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण हा लेसन आज अभ्यासणार आहोत. आणि बुक रिव्ह्यू म्हणजे पुस्तक परीक्षण. हे जे पुस्तक आहे ते आर के नारायण यांनी लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये या पुस्तकाचे लेखक आहेत आर के नारायण. तर मग आपल्याला या पुस्तकाचं एक पुस्तक परीक्षण किंवा समीक्षण कशा प्रकारे केलं जातं याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. त्यापूर्वी आपण या ठिकाणी काही चिटचॅटचे ॲक्टिव्हिटीज दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट पहा. फॉर्म ग्रुप ऑफ 3 or 2 अँड शेअर द फॉलोइंग विथ युअर ग्रुप्स. तुम्हाला 3 ते 4 जणांचे ग्रुप करायचे आहेत आणि खालील पॉईंट्सवर डिस्कशन करायचं आहे. जसं की यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे पहा, युअर फेवरेट बुक. तुमचं आवडतं पुस्तक, टाईप ऑफ बुक, शॉर्ट स्टोरीज, बायोग्राफी, थ्रिलर, ॲडव्हेंचर, सायन्स फिक्शन और हिस्टॉरिकल. जे काही तुमचं बुक आहे, कोणत्या प्रकारचं बुक आहे, कोणत्या टाईपचं स्टोरी आहे, बायोग्राफी आहे की इतर कोणत्या प्रकारचं पुस्तक आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. ऑथर किंवा रायटर, त्या पुस्तकाचे लेखक, मेन कॅरेक्टर, त्या पुस्तकामध्ये कोणतं मुख्य कॅरेक्टर्स आहेत याची माहिती सांगायची. त्यानंतर बॅकग्राऊंड, टाइम अँड प्लेस, प्रॉब्लेम और डिलेमा, एनी स्पेशल. अशा प्रकारचे हे जे या ठिकाणी काही पॉईंट दिलेले आहेत, या पॉईंट्सचा विचार करून त्या पुस्तकाचं परीक्षण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिटर्मिनर्स. या ठिकाणी डिटर्मिनर्स आपल्याला दिलेले आहेत. पहा, डिटर्मिनर्स म्हणजे काय, तर हे डिटर्मिनर्स जे शब्द असतात त्या वाक्यामध्ये काही शब्दांच्या पूर्वी येतात. या ठिकाणी याची डेफिनेशन दिलेली पहा. डिटर्मिनर्स आर वर्ड दॅट मॉडिफाय अ नाउन और प्रोनाउन, नाउन or noun phrase and occur before them in a sentence. Determinants provide a context to the noun they precede. या ठिकाणी जे नाउन किंवा नाउन फ्रेजेस जे असतात त्यापूर्वी हे डिटर्मिनर्स वापरले जातात असं या ठिकाणी सांगा. डिटर्मिनर्स कोणकोणत्या प्रकारचे पहा. आर्टिकल्स डिटर्मिनर असतात, डेमॉन्स्ट्रेटिव्स, त्यानंतर पजेसिव्स, क्वांटिफायर्स आणि न्यूमरल्स. हे डिटर्मिनर्सचे प्रकार आहेत. 5 प्रकार आहेत. डिटर्मिनर्स मध्ये आर्टिकल हा जो पहिला प्रकार आहे, यामध्ये कोणकोणते आर्टिकल्स पहा. आपण आर्टिकलवर सेपरेट व्हिडिओ सुद्धा तयार केला आहे. अँड, अ, एन आणि द हे 3 आर्टिकल्स. डेमॉन्स्ट्रेटिव्स, दिस, दॅट, दिस, दोज, विच. पजेसिव्स, माय, युअर, अवर, देअर, हिज, हर, माय फ्रेंड्स, हर फ्रेंड, मदर्स. अशा प्रकारे पजेसिव्स आहेत. त्यानंतर क्वांटिफायर्स, फ्यू, मेनी, फ्यू, मेनी, मच, मोर, एव्हरी, इच, सम. या ठिकाणी हे क्वांटिफायर्स आहेत. आणि न्यूमरल्स 1, 4, 100, फर्स्ट, फोर्थ, 100. अशा प्रकारे हे डिटर्मिनर्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर मग या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 जो आहे आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे अंडरलाईन ओनली डिटर्मिनर्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. या ठिकाणी काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्या सेंटेन्समध्ये कोणत्या प्रकारचा कोणतं डिटर्मिनर आहे हे आपल्याला अंडरलाईन करायचे. माय ब्रदर बॉट अ फ्यू मॅगझिन्स. या ठिकाणी पहा, या सेंटेन्समध्ये अ हे डिटर्मिनर आलेलं आहे. अ आणि अ हे आपल्याला जर समजा असं विचारलं की अ हे कोणत्या प्रकारचं डिटर्मिनर आहे, तर या ठिकाणी बघा हे डिटर्मिनर आहे ते आर्टिकल आहे. त्यानंतर त्याच वाक्यामध्ये फ्यू हे सुद्धा आर्टिकल या ठिकाणी डिटर्मिनर म्हणून वापरलेलं आहे. तर फ्यू हे क्वांटिफायर आहे. अशा प्रकारे या फर्स्ट सेंटेन्समध्ये 2 डिटर्मिनर्स आलेले आहेत. आणि आणखी एक आहे डिटर्मिनर, ते म्हणजे माय हे डिटर्मिनर कोणत्या म्हणजे माय हे डिटर्मिनर आहे ते या ठिकाणी बघू शकतो तुम्ही. पजेसिव्हचा तो प्रकार आहे पजेसिव्ह मध्ये. नेक्स्ट पहा, व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम. या ठिकाणी व्हॉट
हे सुद्धा या ठिकाणी डिटर्मिनर आहे. त्यानंतर फ्रेंड्स नेम. त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे विच रायटर ऑफ ऑल्सो द प्रेसिडेंट ऑफ अवर कंट्री. या ठिकाणी आपल्याला या सेंटेन्स म्हणजे हा क्वेश्चन विचारलेला नाही, तर यामध्ये डिटर्मिनर्स कोणते आहे हे अंडरलाईन करायचं आपल्याला. तर मग आपण या ठिकाणी पाहू शकतात की विच हे डिटर्मिनर आहे आणि विच हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटर्मिनर आहे. त्यानंतर यामध्ये आवर हे सुद्धा डिटर्मिनर आहे. आवर OUR आवर. आवर हे जे डिटर्मिनर आहे ते पॉझिटिव्ह मध्ये आहे. तर अशा प्रकारे थर्ड सेंटेन्स मध्ये 2 डिटर्मिनर आहेत. त्यानंतर फोर्थ सेंटेन्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की दीज हे डिटर्मिनर आहे आणि दुसरं आहे सम. 2 प्रकारचे डिटर्मिनर. सम हे डिटर्मिनर आहे ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी क्वांटिफायर्स मध्ये, म्हणजे त्याचा प्रकार क्वांटिफायर आहे. त्यानंतर फिफ्थ दीज टॉयज आर न्यू. या ठिकाणी दीज हे डिटर्मिनर जे आलेलं आहे पॉझिटिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये आहे. त्याचा उपप्रकार जर विचारतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि त्यापुढं एकच डिटर्मिनर आहे याच्यामध्ये. त्यापुढं सिक्स सेंटेन्स दॅट डॉक्टर इज ॲन एक्सपर्ट डेंटिस्ट अँड ही हॅज मेनी पेशंट. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दॅट हे डिटर्मिनर आहे आणि दॅट जे आहे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटर्मिनर आहे. त्यानंतर ॲन हे जे आहे डिटर्मिनर त्याचा उपप्रकार जर विचारला तर ॲन आर्टिकल मध्ये आहे. त्यानंतर पुढे पहा या सेंटेन्स मध्ये आणखी मेनी हे सुद्धा डिटर्मिनर आलेलं आहे. पहा मेनी तुम्ही पाहू शकता की क्वांटिफायर मध्ये मेनी हे डिटर्मिनर दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे डिटर्मिनर आहेत हे या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत आणि याशिवाय आपण त्यांचे प्रकार जरी तुम्हाला विचारला त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. प्रकारांची सुद्धा नाव या ठिकाणी दिले आहेत. तर अशा प्रकारे हा चिटचॅटचे काही क्वेश्चन जे होते आपण अभ्यासले आहेत. तर आपण आता पाहूयात बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये हे जे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स हे या नावाचं पुस्तक आहे आणि ते लिहिले आहे RK नारायण यांनी. त्यांच्या पुस्तकाचं परीक्षण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुस्तक परीक्षण किंवा पुस्तक समीक्षण असं त्याला म्हणता येईल. मग हे पुस्तक परीक्षण नेमकं काय असतं, तर एक पुस्तक जे आहे कोणतंही तुम्ही जे वाचणार आहात किंवा वाचत आहात ते पुस्तक आपल्याला त्या पुस्तकाबद्दल जे काही त्या पुस्तकामध्ये कंटेंट दिलेलं आहे किंवा ते पुस्तक कोणत्या प्रकारचं आहे, जसे काही आपण वर चिटचॅटमध्ये पॉईंट्स अभ्यासलेले आहेत. टायटल ते पुस्तकाचं नाव असेल किंवा लेखकाचं नाव असेल किंवा त्या पुस्तकामध्ये कोणकोणते कॅरेक्टर दिलेले आहेत या कॅरेक्टरचं सुद्धा आपल्याला माहिती त्या ठिकाणी द्यावी लागते. मग यामधून सर्वात प्रथम आपल्या या ठिकाणी या पुस्तकाचं टायटल आहे स्वामी अँड फ्रेंड्स आणि याचे रायटर आहेत RK नारायण. चला तर पाहूयात या पुस्तकातील काही महत्त्वाचे पॉईंट्स. पहा अ लिटल बाईट अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल थोडेसे. एनिथिंग इन आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी mistakenly understood as spoiler, so I would rather give a glance into the book without mentoring any events or plot of the story. या पुस्तकाबद्दल मी काहीशी सांगितलं तर त्याने कथेचे सार सांगून बिघडल्यासारखं होईल. त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे योग्य ठरेल. Swami is a Miss HUS little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. ज्यावेळेस भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातील ही कथा आहे आणि स्वामी नावाचा हा जो मुलगा आहे तो जवळपास 10 वर्षांचा होता. 10 वर्षांचा हा खोडकर मुलगा आणि त्याच्या आयुष्यामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत याविषयी म्हणजे हे प्रमुख कॅरेक्टर आपल्याला या लेसनमध्ये स्वामी नावाचा एक मुलगा आहे. त्यानंतर लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज स्वामी इज अ किड who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. आणि हा स्वामी नावाचा जो मुलगा आहे त्याच्या वयाच्या इतर काही अनेक मुलं जे होते जसे की स्वामीच्याच वयाचे होते तो एका जागी स्वस्थ बसणारा मुलगा नव्हता. शाळा तर अजिबात त्याला आवडत नव्हती आणि त्यातही
गणित विषयाचा त्याला खूप तिरस्कार होता. असा हा स्वामी नावाचा मुलगा होता. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. एनिवे द स्टोरी अनफोल्ड अराउंड द happening of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. आणि त्यामुळं त्याला शाळा एक म्हणजे भयंकर शिक्षाच वाटायची. मग या मुलाच्या आयुष्यात अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटामध्ये सापडलेला असतो आणि त्या अशा काही खोडकर असल्यामुळं त्याला नेहमी वडिलांकडून कशा प्रकारे तो मार खातो याबद्दल या लेसनमध्ये स्वामीविषयी सांगितलेलं आहे. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट इज अ वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. स्वामी एक अतिशय बडबड्या लहान मुलगा आहे. आयुष्यामध्ये काहीही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहण्याची त्याची पद्धत आहे. परंतु सत्य जे आहे ते कठोर मार्गाने समजते. त्याला सहज किंवा सोप्या पद्धतीनं कोणतीही गोष्ट समजत नाही. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, break something and harass somebody. Unlike kids today, this in fact was in the most part of India still is. The life of typical boy growing up. Technology isn't big in kids' life. All they want is to play havoc. आणि अशा प्रकारे स्वामी जो आहे अनेक लहान म्हणजे जे इतर त्याच्या वयातील मुलं होते त्याच्या काळातल्या अनेक लहान मुलांसारखा सुद्धा तो उन्हाळ्यात खेळणं असेल किंवा वस्तूने एखादी वस्तू लाथीनं उडवणं असेल किंवा झाडावर चढणं असेल, मोडतोड करणं असेल, कुणाला तरी त्रास देणं असेल, अशा गोष्टी तो करण्यात त्याला खूप मजा वाटायची. आणि आजकालच्या जे मुलांना वाटत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी तो करत असायचा. वाढत्या वयातील कोणत्याही मुलाचं वागणं असंच असतं आणि मुलांच्या आयुष्यामध्ये तंत्रज्ञानाला फार मोठं स्थान नसतं. त्यांना दंगामस्ती करण्यात खूप रस असतो किंवा आवड असते. अशाच प्रकारचा हा स्वामी नावाचा मुलगा होता. इन व्हॉट वेज इन स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोनिंग इयर्स. In this regard, Narayan gets deeply into the working of Swami's 10-year-old mind, explaining explicitly how he thinks and what his perspective of the word is. स्वामी हा मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता याविषयी आपल्या या पुस्तकाचे जे लेखक आहेत आर के नारायण यांनी खूप चांगल्या प्रकारे या पुस्तकातून स्वामी या कॅरेक्टरबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे स्वामी हा 10 वर्षाचा मुलगा होता आणि त्याच्या भावना काय असतात किंवा त्याच्या मनातील तो विचार कशा प्रकारे व्यक्त करतो, कशा प्रकारे कृती करतो, त्याच्या वयामध्ये जाऊन या स्वामीच्या कॅरेक्टरबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. आणि जगाकडे कोणत्या दृष्टीने तो पाहतो याच्या मुळाशी जाऊन त्याचं सखोल वर्णन त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. द रीडर डज फील स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच with the character as the story progress. That's the magic of Narayan. आणि मग ही जी स्टोरी आहे जसजशी ही कथा किंवा स्टोरी पुढं जाते तेव्हा जो रीडर आहे वाचक, त्या वाचकाला म्हणजे प्रत्येक वाचक जसा मी स्वतःची स्टोरी ही आहे अशा प्रकारची कल्पना किंवा अशा प्रकारची भावना त्या रीडरमध्ये वाचकामध्ये होते. आणि मग हीच तर म्हणजे ही जी जवळीकता त्या कॅरेक्टरची त्या रीडरची होत असल्यामुळं वाचणाऱ्याला सुद्धा हे पुस्तक वाचायला पुढं म्हणजे एक आवड निर्माण होते आणि जवळीक निर्माण होते. हीच भावना मग नारायण यांच्या लिखाणाची खरी तर जादू आहे असं म्हणजे जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. पुस्तकाचे वैशिष्ट्य काय आहेत पहा. Swami and Friends by R. K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary value even if it is a teen book. स्वामी आणि मित्र हे आर के नारायण यांचं पुस्तक पुरेपूर वाचनाचा आनंद देते आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलांसाठीचे जे साहित्य अजूनही असून सुद्धा हे पुस्तक फार मोठी मौलिक साहित्यिक
मूल्य जपतं. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन अलाइक. स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी, खास करून किशोरवयीन मुलांसाठी असलेले अतिशय उत्तम वाचन साहित्य आहे असं म्हणता येईल. Also the book is widely used in the Asian continent as a study text for the student who study literature as subject at the school. या पुस्तकामध्ये हे लहान मुलांसाठी किंवा किशोरवयीन जे मुलं आहेत यांच्यासाठीच हे खास करून पुस्तक आहे. आशिया खंडातील अनेक शाळेमध्ये हे पुस्तक एक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून सुद्धा अभ्यासलं जातं. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. आणि हे पुस्तक जे आहे या पुस्तकामध्ये काही क्लिष्ट असं व्याकरण किंवा शब्दबंबाळ लेखन असं आहे असंही नाही. खरं तर हे पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे. एकदम सहज, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये या पुस्तकामध्ये लिखाण आर के नारायण यांनी केलेलं आहे. Swami and Friends is written in such simple English, it is hard to imagine that it is a work of such literary genius like R. K. Narayan. स्वामी आणि मित्र हे इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे की आर के नारायण यांच्यासारख्या एका विद्वान साहित्यिकाने ते लिहिले आहे यावर विश्वास सुद्धा बसत नाही. The English used in the book is both plain and simple without any troubling word for the kids. या साहित्यिकाने हे साहित्य जे लिहिलेलं आहे किंवा हे जे पुस्तक लिहिलं आहे यावर आपला तर विश्वास बसणार नाही, कारण की यातील भाषा अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने एकदम सहज आणि साध्या पद्धतीने एकदम सोपे शब्द सुद्धा वापरलेले आहेत. साधी छोटी छोटी वाक्य या पुस्तकाचे वाचन करत असताना आणखीनच आपल्याला सोपं करत असल्यामुळे हे पुस्तक वाचन करत असताना आपल्याला आणखीनच ते पुस्तक वाचावं वाटतं आणि आपल्याला पुस्तकाबद्दल आवड निर्माण होते. इट इज also the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. आणि या पुस्तकामध्ये आर के नारायण यांनी एकदम साध्या पद्धतीनं सोपे असे सेंटेन्स, छोटे छोटे सेंटेन्स वापरल्यामुळं हे पुस्तक वाचन करत असताना आपल्याला त्याबद्दल आवड निर्माण होते आणि पुस्तक परत परत वाचावं वाटतं. इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिसचिव्हस 10-year-old Indian boy, and some parent may be concerned about the influence this will have on their already mischievous children. स्वामी नावाचं हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये त्यांनी इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलं आहे की आपल्याला विश्वास सुद्धा बसणार नाही. आणि पुस्तकाच्या वर्णनामध्ये असं म्हणता येईल किंवा असं म्हटलेलं आहे की एक 10 वर्षाच्या या खोडसळ किंवा नॉटी बॉय जो आहे स्वामी, या भारतीय मुलाविषयी पुस्तक असल्यामुळं आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलावर याचा परिणाम होईल की काय म्हणून काही पालक चिंतित होऊ शकतात. काही पालकांना सुद्धा आपला सुद्धा मुलगा म्हणजे खोडकर आहे काय किंवा आगाऊ आहे काय अशा प्रकारे चिंता वाढू शकते. बट द बुक is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. पण हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याने या पुस्तकातून दर्शविलेलं आहे. आणि त्यामुळे खोड्या कशा प्रकारे एकदम म्हणजे साध्या आणि प्रेमळ अशा खोड्या या मुलाने केलेल्या आहेत हे आपल्याला पुस्तक वाचन करत असताना लक्षात येईल. ऑल्सो amidst all the mischief and the naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all.
and R.K. Narayan does a great job conveying that to all of us. आणि मस्ती करणारा किंवा त्याने खोड्या मस्ती करणारा हा खूप प्रेमळ असा स्वामी नावाचा मुलगा जो आणि तितकाच हळवा तितकाच संवेदनशील मुलगा आहे हे सुद्धा त्या यामधून आपल्याला जाणवतं. हेही खरं आहे की मुले जे आहेत ती खोडसाळ मुले सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम R.K. नारायण यांनी या कथेतून केलेलं आहे. So in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. आणि थोडक्यात जर सांगायचं झालं तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचं आहे अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम वाचनाचा अनुभव देते. त्याच्यामुळं हे पुस्तक खूप इंटरेस्टिंग आणि इंग्लिश स्किल्स वाढवणारं या तुमच्या ज्ञानामध्ये नवीन वेगळ्या प्रकारची भर टाकणारं तसेच लहान मुलांसाठी आवड निर्माण करणारं वाचनाची आवड निर्माण करणारं सुद्धा हे पुस्तक आहे. कारण की ज्यावेळेस हे पुस्तक मुलं वाचतात लहान मुलं सुद्धा किशोरवयीन त्यावेळेस वाचन करत असताना तो जो कॅरेक्टर आहे किंवा तो जे व्यक्ती आहे स्वामी हा जणू काही मी आहे अशा प्रकारची कल्पना वाचन करत असताना त्या वाचकाला होते आणि त्यामुळं हे पुस्तक त्यांना वाचत असताना खूपच आणखी इंटरेस्ट आवड निर्माण होते आणि ते पुस्तक ते पूर्ण म्हणजे वाचन झाल्याशिवाय ते पुस्तक खाली ठेवत नाहीत. अबाउट द ऑथर अशा प्रकारे मग हे पुस्तक जे लिहिलेलं आहे ते कोणी लिहिलं आहे किंवा लेखक जे आहेत या लेखकाविषयी थोडक्यात काही माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. The author of Swami and Friends is India's one of the greatest author of all time, R.K. Narayan. R.K. Narayan हे भारतातील सर्वकालीन महान लेखकापैकी एक आहेत आणि अनेक उत्तम भारतीय साहित्य कृतीच्या निर्मितीमध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आपल्या देशामध्ये आहे. R.K. Narayan is responsible for many of the outstanding literary works India has ever produced, and this book in particular capture the essence of India under British ruling and the mind and life of typical teenage kid. हे पुस्तक ब्रिटिशकालीन सत्ताकालीन किंवा ब्रिटिशांची ज्यावेळेस आपल्या इंग्रजांचं ज्यावेळेस आपल्या देशावर राज्य होतं इंग्रज ज्यावेळेस आपल्या भारतात होते त्यावेळेस हे पुस्तक एका साध्या सुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य याचा सार दर्शविणारं हे पुस्तक आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला आहे किंवा त्यामध्ये त्यांनी त्या मुलाच्या भावना कशा प्रकारच्या होत्या कशा प्रकारे त्या वेळेस ब्रिटिश काळामध्ये सुद्धा मुलांच्या मनातील ज्या भावना आहेत होत्या याबद्दलचं माहिती देणारे हे पुस्तक आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय R.K. Narayan include Malgudi Days, The Guide, The Painter of Sign, and many more literary works such as the Ramayana, short modern prose version of Indian epic, and the Mahabharata, a short modern prose version of Indian epic. Go to a look at them if you are interested. आणि R.K. नारायण यांचे आणखी काही पुस्तकं सुद्धा खूप प्रसिद्ध पुस्तक आहेत जसं की या ठिकाणी मालगुडी डेज नावाचं पुस्तक आहे R.K. नारायण यांचं. याशिवाय द गाईड त्यानंतर द पेंटर ऑफ द साइन म्हणजेच हे जे पुस्तक आहे द पेंटर ऑफ सायन्स सॉरी आणि असेच पुस्तकं हे सर्व जे काही पुस्तकं आहेत त्यांचे खूप गाजलेली पुस्तकं आहेत आणि सर्वात जास्त प्रती सुद्धा या पुस्तकाचे विकल्या गेलेल्या आहेत. याशिवाय त्यांनी एक संक्षिप्त किंवा आधुनिक भारतीय महाकाव्य आणि महाभारत एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य या R.K. नारायण यांच्या काही उल्लेखनीय साहित्य कृती किंवा साहित्य त्यांनी लिहिलेले आहेत. हे अशा प्रकारचे वेगवेगळे लेखन त्यांनी केलेलं आहे आणि खूप सुप्रसिद्ध भारतीय महान असे कलाकार महान लेखक या आपल्या देशातील हे आहेत. त्यामुळं यांची जी काही पुस्तकं तुम्हाला नक्कीच म्हणजे आवडत जर असेल वाचनाची आवड निर्माण करणारी
आणि वाचायचे जर असतील तर तुम्ही हे साहित्य नक्कीच आर के नारायण यांचं साहित्य तुम्ही वाचू शकतात. अशा प्रकारे आपल्या या लेसनमध्ये आर के नारायण यांचं जे पुस्तक होतं द बुक होतं त्याबद्दल आपण या ठिकाणी बुक रिव्ह्यू म्हणजेच पुस्तक परीक्षण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आय होप तुम्हाला हे पुस्तक परीक्षण स्वामी अँड फ्रेंड्स, स्वामी आणि त्याचे मित्र हे पुस्तक परीक्षण जे आहेत हे आवडलं असेल, समजले असेल. जर आपल्याला अशा प्रकारचा म्हणजे हा व्हिडिओ आवडला असल्यास आपलं दळवे डिजिटल अकॅडमी हे जे यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.